हे ना शिंगाडे आहेत, तर हे फर्स्ट टाइमच म्हणजे पहिल्यांदाच मी करते ह्याची भाजी. आता मला तर माहित नाही कशी करतात, ती मी घेतले, पण मी जेव्हा घेत होती तेव्हा एका ताईने मला सांगितले कशी करायची, तर त्यांचंच आता ऐकून मी करते आणि तुम्हाला दाखवते. शिंगाडे मी स्वच्छ धुवून घेतलेत, कुकरमध्ये घालते म्हणजे आता कुकर लावते आणि पाणी त्याच्यामध्ये ते बुडतील एवढं पाणी घालायचंय. थोडंसं मीठ घालून घ्यायचंय, कारण मग ते अळणी नको लागायला, मग सगळ्या शिंगाड्यांना मीठ लागावं म्हणून मी घालते. अगदी 1 चमचा घातलाय जेवढं. नंतर तर आपल्याला भाजी करताना घालायचीच आहे. ते शिंगाड्याने उपवासाला पण चालतात. आता याचं 3 ते 4 शिट्ट्या करून घेते मी. गॅस मोठा केला. हे शिंगाडे आहेत ना, ते मी कुकरमधनं काढून घेतलेत, पाण्यापासून वेगळे केलेत आणि मी आता एक ना टेस्ट करून बघितलं तर सेम बटाट्यासारखी टेस्ट लागते जरा. आणि आता असे बटाट्यासारखं वरचं थोडं कापून घ्यायचं सुरीने असं. बघा अशा पद्धतीने हे वरचं कवर निघून जातं. थोडं गरम आहे ना, आणि असं सगळं काढून घ्यायचं आतला गर. आणि हे उपवासाला पण चालतं. जर उपवासाला पाहिजे असेल तर तुम्ही जिरं, कढीपत्ता, मीठ, कढी आणि ह्याचा काय ते शेंगण्याचा कूट घालून भाजी करू शकता उपवासासाठी. आणि हे पौष्टिक पण आहेत शिंगाडा, जे डायबिटीस वाल्यांसाठी पण उपयोगी औषधी आहेत. हे तसे म्हटलं तर आयुर्वेदामध्ये भाजीचा उल्लेख आहे, मी युट्यूबवर बघितलेला आहे. अशा प्रकारे सगळं शोधून घेते, पण मी नाही कांदा वगैरे टाकून करणार आहे भाजी. आज शुक्रवार आहे तेव्हा टोमॅटो नाही टाकणार, नाहीतर मी टोमॅटो कांदा वगैरे टाकूनच केली असती. आता मी साधीच भाजी करणार आहे, जशी आपण कांदा टाकून भाजी करतो ना तशी करणार आहे मी. तर तुम्हाला भाजी करताना दाखवते किंवा भाजी केलेली दाखवते डायरेक्ट. तर हे शिंगाड्याचं सगळे कवर काढून झाले, तुम्ही बघू शकता. बटाट्यासारखे सेम दिसत आहेत. आणि कांदा ह्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं मेथी दाणे जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे 2 पदार्थ म्हणजे वस्तू आहेत ना, कढीपत्ता आणि मेथी, त्याने जास्त छान टेस्ट येते. आणि जर उपवासाला करत असाल तर तुम्ही तुपावर बटरवर वगैरे पण करू शकता. आता तेल टाकलंय मी थोडंसं, जेवढं गरज आहे तेवढंच टाकलंय म्हणा. तर मेथी दाणे थोडे टाकते, एवढे टाकायचे, 5-6 टाकायचे फक्त. तुम्हाला दाखवते जवळून एवढेच टाकले पाहिजे, नाहीतर कडवटपणा पण येतो. फक्त मेथीमुळे छान खमंगपणा अशी टेस्ट येते, त्यामुळे टाकायचं. मग आमचा काही उपवास वगैरे काही नाही म्हणून मी काय सगळे मसाले घालून घेतले. गरम मसाला वगैरे पण घातलाय, हिंग घालते थोडंसं. आता तेलामध्येच मीठ घालते मी. ह्याला ना टेस्ट छान येते, असे नुसते खाल्ले तरी छान लागतात, कारण मी उकडताना मीठ घातलं होतं ना त्यामुळे. चवीनुसार मीठ घालायचंय. माझा ट्रायपॉड जवळ इथे माझ्या अगदी दाखवण्यासाठी जवळ आलाय, त्यामुळे माझा हात असा वळवून आला, कारण नाही तर माझ्या हातच दिसला असतं तुम्हाला. फक्त हे छान परतून घ्यायचंय. हे बघा चांगलं परतून घ्यायचं. आता आपल्याला घालायचं हे कापलेले शिंगाडे. तर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे मी. शेंगदाण्याचा कूट तर उपवासाला लागतो. मी पहिल्यांदाच खाते, पण मला छान वाटलं, मस्त वाटलं. मला टेस्ट एवढी भारी वाटली. मी फक्त ऐकूनच होती की बटाट्यासारखे लागते भाजी, त्याची सुंदर दिसते. हिरवी मिरची पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. मी लाल तिखट टाकलं. शेंगदाण्याचा कूट घालते मी, 2 चमचे घालते, जरा जास्त घालते म्हणजे छान लागेल भाजी, म्हणजे मिळून येईल चांगली भाजी. आता हलवून घेते. खूपच बारीक झाली भाजी खरंच. ती उपवासाला पण चालते, फक्त कांदा नाही टाकायचा आणि मेथीचे दाणे नाही टाकायचे. त्याच्यामध्ये जास्त महत्वाचं त्यांनी सांगितलंय मला, त्या ताईंनी सांगितलं मेथी दाणे आणि कढीपत्ता 2 हे इन्ग्रेडियंट्स महत्वाचे. तर मला इंग्लिश शब्द जास्त बोलताच येत नाही. शिंगाड्याची भाजी तयार झालेली आहे. खूपच छान दिसते, भारी दिसते. अशी तुम्ही कोरडी सुद्धा खाऊ शकता. बटाट्याची भाजी आपण खातो ना उपवासाला, तशी पण खाऊ शकता. छानच झाले, मला खूप आवडली. मी पहिल्यांदा घेतलं पण आवडलं मला पण. आता माझी याच कढईमध्ये मी डाळ फोडणीला घालते. मेथीची भाजी थोडीच होती शिल्लक, ती पण आता फोडणीला घालते आणि स्वयंपाक करून घेते. हे आधी केलं कारण हे बाकीचं स्वयंपाक करत बसले ना, मग किचन स्वच्छ करायला लागतं आणि व्हिडिओ करताना स्वच्छता लागते. इकडे तिकडे पीठ सांडलेलं नाही चांगलं दिसत.
चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा. हे आहे शुक्रवारचं जेवण. शिंगाड्याची भाजी, मेथीची भाजी, डाळ थोडी मी पिठीच केले आणि चपाती. आंबट काहीच नाही याच्यामध्ये. कोथिंबीर माझी खूपच छान उगवली आहे ना, भारीच वाटते. त्याची भाजी करताना मी नक्की दाखवेन. आणि मी चालायला गेली तेव्हा मला ना उंट दिसलेला, कारण ना संध्याकाळची कल्याण महोत्सवामध्ये ना लहान मुलांना ना उंटावर बसून फिरण्यासाठी तिथे उंट पण असतात.